नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्यास ग्राहकांचा विरोध। उद्या महावितरण कार्यालयावर म्हसळकरांचा मोर्चा धडकणार, आंदोलन तीव्र करणार। महावितरण विभागाकडून संपूर्ण म्हसळा तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याविरोधात आणि चुपके ही प्रक्रिया करणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना झटका देण्याच्या तयारीसाठी महावितरणाच्या म्हसळाकर ग्राहकांनी समीर अब्दुल सलाम काळोखे निगडी यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट मीटरच्या विरोधात संघर्ष समितीचे गठन केले आहे। संघर्ष समितीच्या माध्यमातून उद्या मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता घनसार कॉम्प्लेक्स ते महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येऊन स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर काळोखे यांनी आवाज महामुंबईजवळ सांगितले। मोर्चासाठी पोलीस विभागाला रीतसर कळवले असून अद्यापही नकार नाही म्हणजे या मोर्चाला परवानगी आहे, असे संघर्ष समितीचे सक्रिय सदस्य उकये यांनी सांगितले। स्मार्ट मीटरमुळे वेळोवेळी रिचार्ज करणे, त्याची देखभाल व दुरुस्ती करणे या गोष्टी ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना तसेच शेतकरी वर्गाला शक्य होणार नाही, असे अभ्यासू मत उकये यांनी व्यक्त केले। अनेक गावांमध्ये आजही इंटरनेटची सुविधा नसल्याने स्मार्ट मीटर रिचार्ज करणे शक्य होणार नाही। त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यात ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरण विभागाकडून जबरदस्ती केली गेल्यास त्याच पद्धतीने महावितरणाच्या विरोधातील संघर्ष समितीचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे संघर्ष समितीचे समीर काळोखे यांनी सांगितले। तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गठीत व्हावे, असेही आवाहन काळोखे यांनी ग्राहकांना केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय खांबेटेसह तृप्ती भोईर, म्हसळा।